गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे ना त्या आपल्या जीवनामध्ये नक्कीच घडणार आहे। पण आपला जन्म, आपला मृत्यू या सर्व गोष्टी आहेत ना त्या अगोदरच ठरलेल्या असतात। म्हणजे जे प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं तेच होत असतं। पण तरीसुद्धा मनुष्य निरर्थक सुखाच्या, निरर्थक अवगुणांच्या मागे किती लागत असतो बरं। आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तेच घडतं ना, पण आपण सर्व काही बदलू शकतो। परंतु आपल्या नशिबाने प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी आहेत ना त्या कधीच बदलू शकत नाही। काही गोष्टी आहेत ना आपल्याला नशिबाने मिळत असतात। म्हणजे उदाहरणार्थ एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धामध्ये गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणं लिहिलेलं असेल ना, तर ती ज्या घरामध्ये जाईल ना तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल। म्हणजे काय बरं, म्हणजे पूर्ण गोष्टी असतात ना त्या अगोदरच अधोरेखित केलेल्या असतात, अगोदरच लिहिलेल्या असतात। पण ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण कर्म कसे करावीत ना हे आपण ठरवतो ना। म्हणजे आपली इच्छा नसली तरी देखील प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ना ते आपल्याला भोगावंच लागणार आहे। म्हणजे अनेक जणांना असं सुद्धा वाटत असेल की आम्ही खूप परमेश्वराची भक्ती करतो तर आमचा प्रारब्ध बदलू शकेल का। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली तरी देखील तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही। पण केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख आहे ना त्या दुःखाची तीव्रता कमी होण्यामध्ये मदत होईल। म्हणजे काय बरं, जर दुःखाची तीव्रता कमी झाली मग आपल्या आयुष्यामध्ये काय राहील बरं, समाधानच राहील ना। म्हणजे भगवंताला अप्रत्यक्षरित्या आपल्याला सुखी करायचं आहे। पण जर आपण भगवंताची ही भाषा पाहिली ना, भगवंताचं हे रूप पाहिलं तर आपल्याला असं सुद्धा वाटतं की सर्व हा प्रारब्ध लिहिणारा कोण आहे बरं, माझा भगवंतच आहे ना। म्हणजेच जर माझ्या भक्तीमध्ये जर या जगाचा नायकच खुश असेल, जर या जगाचा नायकच माझ्यावर पूर्ण आनंदामध्ये असेल ना तर माझं सर्व काही आयुष्यच बदलून जाऊ शकतं ना। पण हे कोणाला कळतं बरं, जो भक्ती मार्गामध्ये निरंतर आहे, जो नामस्मरणामध्ये आहे त्यालाच हे कळेल ना, की दुसरं कोणाला कळेल बरं। म्हणजे केवळ तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं दुःख आहे ना ते कमी होऊ शकतं हे भगवंताच्या कृपेनेच होतं ना। म्हणजे साक्षात देवादिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही तर तुम्ही आपली कोण आहोत बरं, एक सामान्य मनुष्यच आहोत ना। म्हणून प्रभू रामचंद्रांना देखील बघा, आपण रामायणामध्ये जर गेलो ना तर प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं। देव असून देखील त्यांच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं होतं ना त्यांना चुकलं नाही। श्रीकृष्ण स्वारींचा जर विचार केला, आपण आता महाभारतामध्ये जाऊ, श्रीकृष्ण स्वारी स्वतः भगवंत असून देखील त्यांचा जन्म एका बंदीखान्यामध्ये झाला होता। म्हणजे काय बरं, म्हणजे आपण असो किंवा परमेश्वर असो त्यांचे प्रारब्ध बदलू शकले नाही। म्हणजे हे प्रारब्ध आहेत ना, जन्म, लग्न, मृत्यू जिथे लिहिलेला असेल ना
तिथेच आपले प्रारब्ध आपल्याला ओढून घेऊन जातात. आणि ह्या 3 अशा गोष्टी आहेत ना ज्या केवळ प्रारब्धानुसार होत असतात. म्हणजे कधी कधी आपण पाहतो आपल्याजवळ भरपूर गडगंज संपत्ती असते. बघा काहीकांची आईबाप असतात ना एवढे श्रीमंत असतात ना, मुलांकडून फक्त एकच अपेक्षा असते, त्यांनी सुसंस्कारित जीवन जगावं, त्यांनी जीवनामध्ये सुख निर्माण करावं, आईबापाच्या डोक्याला टेन्शन देऊ नये. पण त्यांची मुलं चांगली जन्माला येतात का बरं? बघा ती मुलं जन्माला येतात ना, कुणी दारुड्याच होईल, कुणी कोणत्या व्यसनाधीनच लागेल, कुणी कुठली मुलगी पळून आणील, कोणाशी लग्न करील, हे काहीच सांगता येत नाही. म्हणजे पूर्ण अवगुणी संतान जन्माला येते. पण त्यांच्या आईबापाला काय वाटत असतं बरं की मी एवढं कमवून ठेवलेलं आहे, माझी मुलं व्यवस्थित सांभाळतील. पण तरीसुद्धा असं का होतं बरं? कारण मागच्या जन्मीचे कर्म आहेत ना, त्या कर्मांचा भोग भोगल्याशिवाय आपली पूर्तता सोडवणूक होऊ शकत नाही. म्हणून जर आपली दुःख कमी करायची असतील तर भगवंताच्या नामस्मरणाची आपण बघा जवळ केलं पाहिजे ना. जर भगवंताचं नामस्मरणच नसेल तर आपल्या दुःखाची तीव्रता कमी होईल का बरं? नाही ना. म्हणून आपण म्हणजे हे प्रारब्ध नक्की काय असतात आणि प्रारब्ध कशा प्रकारे निर्माण होतात ना, बघा एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा पुरातन काळातील ही गोष्ट आहे. रावणानं मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारलं या मुलीचं लग्न कोणाबरोबर होणार आहे बरं? बघा ब्रह्मदेवांनी कुंडळी पाहून सांगितलं समोर एक लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे ना, त्याच्याबरोबर या मुलीचं लग्न होणार आहे, तोच हिचा जीवनसाथी होईल. बघा आता तुम्हाला आम्हाला सुद्धा याचं निरर्थक असत्य वाटेल. बघा वेगळी गोष्ट आहे का? एवढा गडगंज संपत्तीवाला मनुष्य जर समोरचा म्हणत असेल की या झाडूवाल्याशी या मुलीचं लग्न होईल, त्याला राग आल्याशिवाय राहील का? बघा या रावणाला या गोष्टीचा खूप राग आला. माझी मुलगी आणि या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही. रावणाने लगेच नोकरांना सांगितलं या मुलाला उचलून समुद्रामध्ये फेकून द्या. नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिलं. तो मुलगा पाण्यामध्ये वाहत वाहत एका बेटावर पोचला. बघा पुढे काय घडतं ना, बघा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, त्यालाच प्रारब्ध म्हणतात ना. बघा तो मुलगा होता ना, त्या एका बेटावर राजा वारला होता आणि लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल ना, तो बेटावरचा राजा होईल असं त्या लोकांनी ठरवलेलं होतं. लोक हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊन त्याच्या मागे मागे फिरत होते. आणि हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्या मुळाच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि लोकांनी त्या मुळाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारलं. म्हणजे बरीच वर्ष उलटून गेली. त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजेच तो झाडूवाला मुलगा बघा वयामध्ये आला होता. आता लग्न करण्याच्या वयामध्ये तो झाला होता. तशी रावणाची कन्या देखील उपवरच झाली होती ना. तो बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणानं पाहुणचारा करता एकदा आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावलं. रावण म्हणाला हल्ली ना ब्रह्मदेव पण खोटे बोलायला लागले. म्हणजे रावणाला असं वाटलं की ब्रह्मदेव सुद्धा खोटे बोलले माझ्याशी. माझ्या मुलीचं लग्न झाडूवाल्याच्या बरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितलेलं होतं. पण आपण तर राजकुमार आहात. रावणाला प्रत्युत्तर देत जावई म्हणाला माफ करा मामाजी, मी तोच मुलगा आहे. आणि त्यानं त्याच्या पायाचा अंगठा दाखवला. मग रावणाला सुद्धा खात्री पटली की या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात. मरण देखील ज्याचं तिथे लिहिलेलं असतं ना, तिथेच होतं. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण कधी कधी बघा कुठेतरी आपण छोट्याशा कामासाठी जातो आणि छोट्याशा कामासाठी गेलेला मनुष्य अचानक त्याला अटॅक येऊन मरून जातो.
म्हणजे काय? म्हणजे त्याला कोणी मारलं का आता? म्हणजे तुमचं मरण आहे ना, तेवढ्या कालावधीमध्ये तुमचा मृत्यू होणार आहे. म्हणजे या सर्व गाठी आहेत ना, भगवंताने अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे या जन्मामध्ये जर आपण पुण्यकर्म केले ना, तर पुढच्या जन्मामध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. पण मनुष्य मात्र या जन्माकडे लक्ष देतो का? तो स्वतःला असं म्हणत असतो की या जन्मामध्ये हा जन्म मिळालेला आहे ना, मजा करून घेऊ, एन्जॉय करू. नंतरचं मृत्यूनंतर कोणी पाहिलं आहे का की नक्की आपल्यासोबत काय होणार आहे? पण हे सर्व घटना आहेत ना, त्या पूर्ण ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणून त्या ग्रंथांच्या आधारेच आपण म्हणतो ना. म्हणून एकदा गरुडाची आई आजारी पडली आणि सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारी, आज दिवसभरामध्ये कोण कोण आलं होतं बरं? आई सर्वांची नावे गरुडाला सांगत होती. एकदा यमराज आले, ते भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईला विचारलं, आज कोण आलं होतं बरं? आई म्हणाली, आज यमराज आले होते. जाताना हसले. गरुडाला शंका आली, का हसले असावे बरं? दुसऱ्या दिवशी गरुडाने आपल्या आईला उचललं आणि जंगलातील झाडांच्या खोडामध्ये ठेवलं. यमराज दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथे आले. गरुडाने यमराजांना विचारलं, आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण का हसला बरं? यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडामध्ये असताना अजूनही घरात कशी, म्हणून हसलो. गरुडानं झाडाच्या खोडामध्ये पाहिलं तर त्याची आई झाडाच्या खोडामध्ये वारली होती. म्हणजे याचं तात्पर्य काय बरं? कोणाचा मृत्यू बसमध्ये होतो, कोणाचा मृत्यू रस्त्यावर होतो, कोणाचा मृत्यू पाण्यात होतो, कोणाचा ॲक्सिडेंटने होतो, तर कोणाचा आत्महत्या करून होतो ना. आणि हे सर्व काळाच्या हातामध्ये आहे. पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्माच आहे ना. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा, ईश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत तू जे दिला आहेस ना ते तुझंच आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्हाला खूप काही दिलं आहे आणि माझं राहिलेलं आयुष्यही आहे ना, तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखी ठेव, समाधानी ठेव आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याची, चांगले कर्म करण्याची ताकद दे. तुझा विसर आहे ना, मला कधीच पडून देऊ नको. म्हणजे काय बरं? म्हणजे भगवंताला आपली ही रोज मागणी आहे ना, ती रोज व्हायला हवी. पण आपण हे असं मागतो का बरं? कधीतरी स्वतःने विचार करा. आपण जेव्हा भगवंताची थोडी उपासना जरी केली ना, थोडं नामस्मरण जरी केलं ना, तरी ते आपण फ्रीमध्ये करत नाही. लगेच भगवंताला आपण प्रश्न करत असतो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या जीवनामध्ये पैसा येऊ दे, माझं सर्व काही सुखाचं होऊ दे. पण मात्र ही मागणी आपण कधी काही करत नाही. म्हणजे आपली मागणी जर निरर्थक असेल तर आपल्याला परतावासुद्धा निरर्थक द्यावा लागेल. म्हणून तुझी अखंड सेवा करण्यासाठी चांगलं आरोग्य दे. तुझी सेवा करताना हे शरीर तुझंच आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस, अशी तू माझी काळजी घे. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या, त्यांच्यासोबत आनंदाने जगा. माहीत नाही आज आपण इथे आहोत ना, उद्या सोबत राहू किंवा नाही, म्हणून भरोसा नाही ना. म्हणून स्वतःची आणि कुटुंबाच्या जीवनाची तसेच आरोग्याची देखील काळजी घ्यायला हवी. म्हणजे कधी कधी मनुष्य आहे ना, नुसता माझं माझं करून पूर्ण आयुष्य बर्बाद करतो. त्याचा जीवनाचा शेवटसुद्धा होतो, तरीसुद्धा त्याचा जीव आहे ना आपल्या पैशामध्ये गुंतलेला असतो. मी गेल्यानंतर माझ्या मुलाबाळांचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, म्हणजे या गोष्टी आहेत ना त्याला सतत सतावत असतात. मग असा व्यक्ती परमार्थ कधी करेल का बरं?
परमार्थाची गोडी कधी लागेल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं जेमतेम वय झाल्यानंतर आपलं म्हणजे निदान आपलं चप्पल आहे ना, आपल्या मुलाला जर व्हायला लागली ना, तर आपण संसारातून थोडा काढता पाया घ्यायला हवा. कारण का बरं? कारण आपलं भक्ती मार्गामध्ये मन रमायला हवं, तरच आपल्या जीवनामध्ये हा अहंकार रूपी बाण आहे ना, तो निघून जाईल, हा लोभ निघून जाईल. आणि जेव्हा हा अहंकार लोभ जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खऱ्या भक्तीची सुरुवात होईल. म्हणजे आजपर्यंत जे आपण केलं ना, ते आपल्या कुटुंबासाठी केलं, संसारासाठी केलं, पण आपण भगवंतासाठी कधी काही केलं का बरं? कधीतरी स्वतः विचार करायला हवा. एखाद्या रात्री शांत बसा, मौनामध्ये बसा आणि थोड्या या गोष्टीचा विचार करा. भगवंताने मला जन्माला घातलं, या पृथ्वी तलावर मी जन्माला आलो, त्या दिवसापासून आहे ना, भगवंताचे भरपूर ऋण माझ्यावर आहेत. आणि हे ऋण आहेत ना, तो मनुष्य कधी फेडणार आहे, हा कधीतरी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला हवा. जोपर्यंत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही भगवंताकडे कोणती मागणीसुद्धा करू नका. जे भगवंताला द्यायचं आहे ना, तो भगवंत निश्चित तुमच्यापर्यंत पोचवणारच आहे. तुम्हाला जे हवं आहे ना, त्यापेक्षासुद्धा श्रेष्ठत्व निर्माण करतील. पण आपली मागण्याची इच्छा आहे ना, ती मागण्याची इच्छा आपली व्यवस्थित असायला हवी. म्हणजे आपण उपासना करतो क्वचित, पण देवाकडे आपण एवढं मागतो ना, की भरपूर मागण्या असतात. म्हणजे देवाला कमी द्यायचं, पण देवाकडून घेण्याची तीव्रता जास्त असते. मग प्रत्येक वेळेला आपल्याला समाधान निर्माण होईल का बरं? म्हणून प्रत्येक वेळेला मनुष्य भगवंताकडून मागतो ना, आणि त्याची फसगत होऊन जाते. मग तो परमेश्वरालाच परत दोष देतो की मी एवढी भक्ती करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये तुम्ही काहीच देत नाही. मग परमेश्वराला सुद्धा विचार येत असेल की नसेल, की उपासना मात्र करत नाही आणि वारंवार मागण्या करतो. मग या भक्ताचं काय करावं बरं? म्हणजे आपलं जे घर आहे ना, जर त्या घरामध्ये भरपूर घाण भरलेली असेल, भरपूर कचरा असेल, तर त्या घरामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? कधीच नाही ना. म्हणून तो घरामधला कचरा साफ करणं गरजेचं आहे. आणि हा कचरा साफ कधी होईल बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये उपासना घडली जाईल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित घडेल ना, तेव्हाच तो कचरा साफ होईल ना. आणि हा मनामधला जोपर्यंत कचरा साफ होत नाही, आपण हा बाह्य रंगाचा कचरा साफ केला, पण जो अंतरंगातला कचरा आहे ना, तो जोपर्यंत साफ होत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समाधानसुद्धा निर्माण होणार नाही. म्हणजे खरा आनंद जर कुठे असेल ना, तर आत्मिक समाधानामध्ये असतं. आणि हा आत्मिक समाधान आहे ना, तो मनुष्याला उपासनेमध्ये मिळत असतो, भगवंताच्या श्रवणामध्ये मिळत असतो. जर या वैखरीमध्ये जर गोड शब्द असतील ना, तर आपल्यामुळे तो आत्मिक समाधान दुसऱ्यालाही मिळवता येतो. पण आपण तसे वागलो तर ना, जर आपल्या जीवनामध्ये निरंतर भांडणं होत असतील, जेव्हा आपण घरामध्ये जाऊ तेव्हा भांडणाशिवाय दुसरं आपल्याला काही दिसत नसेल, तर आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्रासच होतो ना. म्हणून आपल्यामुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल, ते मनुष्याने अगोदर पाहिलं पाहिजे. जेव्हा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपल्यामुळं आनंद निर्माण होतो ना, तेव्हा भगवंत त्याची तीव्रता डबल रूपाने करतो, त्याचा परतावा डबल करत असतो. म्हणजे त्या पद्धतीने सुद्धा आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल. आपलं घर आहे, हे घर म्हणजे केवळ 4 भिंतीचं असतं का बरं? नाही ना. ते आपल्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जाचं केंद्र असतं. पण कधी कधी आपल्या घरात काही अशा गोष्टी घडू लागतात ना, ज्या आपल्याला वाईट काळ येण्याची पूर्वसूचना देत असतात. अशा संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. प्रत्येक स्त्रीनं
ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कारण घराचं मांगल्य आहे ना, ही स्त्रीचं असते ना. जेव्हा घरामध्ये एखाद्याची पत्नी असेल, एखादी स्त्री असेल, ते घराचं वातावरण एवढा आनंदी करण्याचा सर्वात मोठा जर वाटा असेल ना, तर तो स्त्रीचा आहे. म्हणून आपला पती कुठे कामावर गेलेला असेल, जेव्हा तो संध्याकाळी घरी येईल ना, तेव्हा आपल्या पतीला अगोदर पाणी प्यायला देणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्यच आहे ना. रोज सकाळ संध्याकाळ दर्शन घेणं, पाया पडणं हे भक्तिमार्गाचं लक्षण आहे, सुंदर स्त्रीचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे ही बाह्य रंगाने सुंदर स्त्री दिसत असेल आणि अंतरंगातली सुंदर स्त्री असेल, त्या दोघांमध्ये एकच फरक आहे. जी अंतरंगामध्ये सुंदर स्त्री असते ना, तिच्या घरामध्ये कधीच भांडणं होत नाही. नाहीतर आपण या कलियुगाचा जर विचार केला ना, तर प्रत्येक घरामध्ये आपण भांडणं पाहायला मिळतात. प्रत्येक घरामध्ये एवढे वादविवाद होतात ना, ते वादविवाद सोडवणं खूप मोठं कठीण काम झालेलं आहे. पण हा भक्तिमार्ग एकच असा मार्ग आहे. या मार्गाने तुमच्या जीवनातले जे काही दुःख असतील ना, ते दुःख मिटून जाऊन तिथे समाधान निर्माण होतं. पण तरीसुद्धा मनुष्य भक्तिमार्गाच्या मागे लागतो का बरं? निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो, पण भक्ती मार्गाला कधीच जवळ करत नाही. जेव्हा शेवटची वेळ येते ना, तेव्हा त्याला भक्ती मार्ग आठवतो की ज्यावेळी माझे पाय हालते चालते होते, तेव्हा मी भक्ती मार्ग केला असताना तर आज माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या नसत्या. माझं जीवन कसं झालेलं आहे, सर्व पैसा मला दिसतोय, पण ते पैसे बघा, ते माझ्या समोर असून सुद्धा त्या पैशानं मी काही खाऊ शकत नाही, कारण मला आता डायबिटीज झालेला आहे. सर्व काही गाड्या घोड्या असून जर माझे पाय हालत डुळत नाही, तर मी ती गाडीसुद्धा चालवू शकत नाही. म्हणजे पैशाने माझी खोली भरलेली आहे, पण तरीसुद्धा त्या पैशाचा मला काही उपयोग आहे का? नाही ना. हे जोपर्यंत मनुष्याला समजत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती पैसा जरी कमवला, सोन्या नाण्याने जरी मढवून घेतलात ना, पण आयुष्याचं खरं सोनं कोणतं आहे ना, हे ज्याला कळालं ना, त्याने उपासनेला सुरुवात केली म्हणून समजा. तुमच्या जीवनाचं सार आहे ना, तुमच्या जीवनाचं मूळ उपासना आहे. उपासनेला श्रेष्ठ माना, उपासनेला महत्त्व द्यायला शिका. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये निरंतर उपासना घडेल ना, तेव्हा तुम्हाला उपासनेचं श्रेष्ठत्व कळेल, तेव्हा तुम्हाला उपासनेची ऊर्जा कळेल. ही ऊर्जा आहे ना, तुम्हाला जन्मोजन्मी उपयोगामध्ये पडणार आहे. आपण या निरूपणामध्ये पाहत होतो की प्रारब्ध म्हणजे काय. हे प्रारब्ध कुणाला चुकलेले आहात का? म्हणून तुमच्या जीवनामध्ये जरी भरपूर दुःख येत असेल, भरपूर संकट येत असतील, तरीसुद्धा भक्ती मार्गाची कास सोडू नका. भक्ती मार्गाचा हा मार्ग आहे ना, त्या मार्गावरून भरकटू नका, कारण त्या मार्गावरच आपल्याला चालायचं आहे. जरी आपल्या जीवनामध्ये दुःख जरी असतील ना, तरी त्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. आणि ह्या भक्ती मार्गामध्ये जर तुम्हाला निरंतर जर टिकायचं असेल ना, तर नामस्मरण रूपी ही गंगा आहे ना, ही गंगेमध्ये आपल्याला जावं लागेल. आणि जोपर्यंत त्या नामस्मरण रूपी गंगेमध्ये जर आपण असू ना, तोपर्यंत आपल्या केसाला कधीच धक्का लागणार नाही. जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं, तरी त्याची तीव्रता कधी कमी होऊन समाधानामध्ये कधी बदलतील ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली, तरी नामस्मरण कधीच सोडू नका, उपासना कधीच सोडू नका. हे आयुष्य आहे ना, तुम्हाला आता वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, दुःख असू द्या, कारण मागच्या जन्मीमध्ये तुम्ही जे कर्म केलेले आहेत ना, ते तुम्ही आता भोगत आहात. आणि ते भोगल्याशिवाय त्याची तीव्रता कमीसुद्धा होणार नाही. म्हणून जे भोग आहेत ना, ते आपल्याला भोगूनच जायचे आहेत. पण पुढच्या जन्म आपल्याला चांगला हवा असेल, जर व्यवस्थित समाधानी हवा असेल ना,
तर या जन्मामध्ये आपल्याला कर्म चांगली करावी लागतील आणि जो कर्म चांगले करेल ना त्याचाच विजय होणार आहे. तोच समृद्ध जीवन जगेल, तोच समाधानी जीवन जगेल. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ आपल्या जीवनामध्ये उपासना करा, तुमचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.